दुसरी गोष्ट म्हणजे एका 3 तासाच्या इंटरनॅशनल पॉडकास्टमध्ये मोदी साहेबांनी हे पण म्हटलंय की क्रिटिसिझम इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ डेमोक्रेसी. आणि मग त्यांचे मित्रपक्ष असे वागतात. पण चला हेही एक मिनटं बाजूला ठेवलं तरी नक्की का एकनाथ शिंदेच्या गँगला राग आला आहे हा माझा प्रश्न आहे. कारण त्यांनी नाव तर घेतलं नाही आहे, मग त्यांना कळलं कसं की चोर आणि गद्दार म्हणजे एकनाथ शिंदेच आहेत. हे काल त्यांच्या कार्यकर्त्यांनी सिद्ध केलेलं आहे की चोर आणि गद्दार म्हणजे एकनाथ शिंदे आहे. नरेश म्हस्केंनी ज्या पद्धतीनं सापाची तुलना केली, मी कडी निंदा करतो. मलाच वाईट वाटलं बघून. पण काय त्यांना ते माहिती आहे, त्यांची भांडणं एवढ्यांदा आम्ही सोडवली आहेत. विषारी साप किती त्यांना माहिती आहे, साप आणि शाप दोन्ही. बघा तुम्हाला सांगतो, अनेकदा आंदोलनं जेव्हा होतात तेव्हा जनहिताची आंदोलन असतात, राष्ट्रहिताची आंदोलन असतात. कधीतरी कोणीतरी रागाच्या भरात काहीतरी करतं. शेतकऱ्यांवर जेव्हा अत्याचार होतो किंवा महिलांवर जेव्हा अत्याचार होतो किंवा महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार होतो तेव्हा आंदोलनं होतात. पण कालचं जे आंदोलन होतं हे पूर्वनियोजित गुंडागर्दी होती हे याच्यातून सिद्ध झालेलं आहे. कारण ज्या प्रकारे तोडफोड झालेली आहे, तिकडे जे लोक बसले होते त्यांना धक्काबुक्की झाली, ज्या प्रकारे शिवीगाळ झाली. मग काल फोन करून आणि पहिल्यांदा मला हे दिसते की काही खासदार वगैरे टी व्हीवर येऊन धमकी देतात. म्हणजे आपण पाहायचो ना आधी ते तालिबान वगैरे कसं धमकी द्यायची की आम्ही असं करू तसं करू, हे असे करायला लागलेत. आता मुळात प्रश्न हाच येतो की नागपूरची दंगल असेल, त्याच्यानंतर CM बोलल्यानंतर DCM उठून पेटवापेटवी करण्याचा प्रयत्न असेल किंवा मग कालची घटना असेल, कुठे ना कुठेतरी डीप स्टेट म्हणून एकनाथ शिंदे फडणवीस साहेबांना अंडरमाइन करण्याचा प्रयत्न करतात. आज आपण जे बोलतोय परत गृह खात्यावर आरोप करतात, परत पोलिसांवर आपण बोलत, परत कायदा सुव्यवस्थेवर बोलतोय. म्हणजे कुठे कोण अंडरमाइन होते तर एकनाथ शिंदे नाही तर फडणवीस साहेब स्वतः होतात. एवढं स्थिर सरकार आल्यानंतर, बहुमताचं सरकार आल्यानंतर कुठेतरी आम्हाला वाटलं होतं की सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे सगळे आलतूफालतू विषय बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल, गुंतवणूक येईल, पर्यटन वाढेल. पण हे न होता आपण पाहतोय की दंगली घडवल्या जातात. कशासाठी तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला हे सिद्ध करून दाखवायचं आहे एकनाथ शिंदेना की फडणवीस साहेब हे अकार्यक्षम आहेत. मुंबईतील रस्त्यांच्या बाबतीत आज एक बैठक होणार आहे मुंबईतील आमदारांची, तुम्ही त्या बैठकीला उपस्थित राहणार? निश्चितपणे मी उपस्थित राहणार आहे. कारण हा पहिला प्रश्न मी उपस्थित केला होता आणि सातत्याने जर एकमेव व्यक्ती आणि एकमेव पक्ष कोण असेल आणि आमचे आमदार असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कार्यकर्ते आणि आमदार आहेत. आपल्याला आठवत असेल 15 जानेवारीला हा 6080 कोटीचा घोटाळा मी लोकांसमोर आणला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत हा विषय मी लावून धरलेला आहे. तेव्हा देखील मी सांगत होतो भाजपला की एकनाथ शिंदे सरकारचा पाठिंबा काढून घ्या, कारण हे मुंबईला. कुणाल कामरा याच्या प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी परखड भाष्य केलं आणि कुणाल कामराचं समर्थन केलं. कुणाल कामरा काहीही अयोग्य बोललेला नाही, तसंच जे सत्य आहे ते कामरा बोललाय अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. सत्य बोलणं हा स्वातंत्र्यावरील हल्ला नाही असं ठाकरे म्हणाले. दुसरीकडे तोडफोड ही भेकड लोकांनी केलेली आहे, शिवसैनिकांनी तोडफोड केलेली नाही असंही तेच म्हणाले. यावेळी ठाकरेंनी गद्दारीच्या मुद्द्यावरून केलेल्या टीकेचा समाचार घेतला. जे चोरी करतात ते गद्दार आहेत, उलट गद्दारांना कोरटकर आणि सोलापूरकर का दिसत नाही तसा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला. दरम्यान नागपूरच्या घटनेची सुपारी कुणी दिली असा थेट सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला. व्यंगात्मक गाणं केलं असं मला वाटत नाही. त्यांनी सत्यात्मक गाणं केलेलं आहे. जे सत्य आहे ते त्यांनी जनभावना त्यांनी मांडलेल्या आहेत. आम्ही आज सुद्धा बोलतोय जे चोरी करतात ते गद्दार आहेत. आणि पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की काल कामराच्या इथे जी काही तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही, त्याचा शिवसेनेशी संबंध नाही. ही कदाचित एसनशी गटाने केली असेल किंवा गद्दार सेनेच्या एसनशी गटाने केलेली असेल. मुळामध्ये हे जे राज्य चाललंय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चालले की गद्दारांच्या आदर्शाने. कुणाल कामरानी काही अयोग्य केले असं माझं मत नाही. कुणाल कामरानी जनभावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे. नागपूरच्या दंगलीमध्ये ज्यांचं नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई तुम्ही देणार आहात. तसंच कुणाल कामराच्या स्टुडिओची किंवा तिथे जिथे त्यांनी जो कार्यक्रम केला त्या जागेचं ज्यांनी नुकसान केलं त्याची नुकसान भरपाई त्यांना दिली गेली पाहिजे. आणि हे जे भामटे भेकड गद्दार लोक आहेत ज्यांनी काल ही तोडफोड, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला चालतो मात्र गद्दाराचा अपमान चालत नाही, त्यांच्याकडनं दामदुपटीने वसूल करावी.
अभिव्यक्ती वगैरे सत्य बोलणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हल्ला होऊ शकत नाही, हे सत्य आहे.